अंगावर शीतपित्ताच्या गांधी वारंवार येत असतील आणि औषधोपचार करून देखील पुन्हा पुन्हा हा त्रास तुम्हाला उद्भवत असेल किंवा बऱ्याच माता भगिनींना अंगावरून जास्त प्रमाणात जाण्याचा त्रास होत असेल तर या भाजीचा सांगितल्याप्रमाणे वापर करा, तुम्हाला हमखास आराम वाटेल। या आणि अशा अनेक औषधी वनस्पतींच्या माहितीसाठी आरोग्यदायी आयुर्वेदला लाईक आणि फॉलो करा। मित्रांनो, ही आहे तांदूळजाची भाजी। या भाजीचे महत्त्व ओळखून अनेक हायब्रिड व्हरायटीज बाजारात उपलब्ध केलेल्या आहेत। असो, पण शीतपित्ताचा किंवा रक्तपित्ताचा त्रास तुम्हाला होत असेल तर आठवड्यातून 3 ते 4 वेळा याची भाजी अवश्य खावी। ज्या माता भगिनींना पाळीदरम्यान अंगावरून जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असेल अशा महिलांनी तांदूळजाच्या मुळ्या स्वच्छ धुवून त्याचा रस 2 चमचे या प्रमाणात घेऊन मध आणि तांदळाच्या धुवाणासोबत सकाळ संध्याकाळ घेतल्याने गर्भाशयाला बळकटी मिळते आणि इतरही अनेक फायदे होतात। असे अनेक फायदे या तांदूळजाच्या भाजीचे होत असतात। माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील हा व्हिडिओ